नमस्कार मित्रांनो, मी मराठी पत्रकार जयदीप आणि आपण आज व्हिडिओ बनवत आहोत 130व्या घटना दुरुस्ती विधेयकावरती। भाजप सरकारला वाटते भारतामधील भ्रष्टाचार रोखण्यासाठी 130व्या घटना दुरुस्ती विधेयकाची गरज आहे। त्याच्या अनुषंगाने काल 20 ऑगस्ट 2025 रोजी भाजप सरकारने केंद्रामध्ये एक विधेयक अंमलात आणलं। त्याचं नाव आहे 130वी घटना दुरुस्ती विधेयक। याच्यासाठी चर्चासत्र बोलवल्याच्या नंतर संपूर्ण भारतामधील विरोधी पक्षांनी या विधेयकाला प्रचंड विरोध दर्शवलेला आहे। काय आहे 130वी घटना दुरुस्ती विधेयक हे आपण पुढील 5 मिनिटात जाणून घेऊया। तर मित्रांनो, 130वी घटना दुरुस्ती विधेयक काय आहे आपण हे जाणून घेऊया। 130वी घटना दुरुस्ती विधेयकामध्ये असं नमूद केलेलं आहे की जर एखादी व्यक्ती पंतप्रधान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कॅबिनेट मंत्री, खासदार, आमदार ह्या व्यक्तींनी एखादा भ्रष्टाचार केला असेल तर त्याच्या अंतर्गत त्यांना अटक करून जेलमध्ये टाकण्यात येईल आणि जेलमध्ये टाकल्याच्या नंतर कमीत कमी 30 दिवस तो व्यक्ती, मग मुख्यमंत्री असेल, उपमुख्यमंत्री असेल, खासदार असेल, आमदार असेल, हे जर 30 दिवस जेलमध्ये राहिले तर 31व्या दिवशी ऑटोमॅटिकली त्यांना जो पदाचा कारभार दिलेला आहे तो त्यांच्याकडून वगळण्यात येईल, कमी करण्यात येईल। याची अशी 130व्या घटना दुरुस्ती विधेयकामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे। आता याचा विरोधकांना काय अडचण आहे आणि काय याचा त्रास होईल, त्याच्यामुळे विरोधक हा या विधेयकाला विरोध करत आहेत ते आपण पुढील 1 मिनिटात समजून घेऊया। केंद्रातील विरोधी पक्षाला असं वाटत आहे की भाजप सरकारने 130वी घटना विधेयक मंजूर जर केलं, अंमलात आणल्याच्या नंतर विरोधी पक्षातील लोक हे सरकारच्या विरोधात आंदोलन उपोषण जर केलं तर इन्कम टॅक्स, सीबीआय अशा गुन्ह्यांमध्ये विरोधकांना अडकवून त्यांच्यावरती गुन्हे दाखल करून त्यांच्यावरती कारवाई करण्यात येईल, त्यांना जेलमध्ये टाकण्यात येईल। सत्ताधारी पक्षांकडून असं सातत्याने होत आहे असं विरोधकांचा प्रश्न देखील आहे। त्याच्यामुळे विरोधक हे त्याला विरोध करत आहेत आणि भविष्यात अशी भीती देखील आहे। लोकशाही मार्गाने निवडून दिलेले आमदार, खासदार हे जनतेतून निवडून आलेले असतात आणि अशा व्यक्तींना निवडून दिल्याच्या नंतर शासनाकडून, सरकारकडून त्यांच्यावर इन्कम टॅक्स, सीबीआय सारख्या कारवाया होत असतात आणि हे कारवाई झाल्याच्या नंतर त्यांना जेलमध्ये जायला लागतं। 30 दिवस झाल्याच्या नंतर हा कायदा अंमलात आल्याच्या नंतर त्या व्यक्तीला सर्व प्रकरणातून पदमुक्त व्हावे लागेल, हेच भीती विरोधी पक्षांना वाटत आहे। त्याच्यामुळे विरोधी पक्षांचं असं म्हणणं आहे की हा कायदा आम्हाला नकोय, कारण की या कायद्याचा भाजप हा सत्ताधारी पक्ष आमच्यावरती 100% दबाव आणून आमच्यावरती गुन्हे दाखल करून आम्हाला जेलमध्ये टाकून आमच्याकडील पदे कमी करेल। पण घटनेमध्ये आजपर्यंत अशी तरतूद आहे, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आमदार, खासदार हे प्रमुख पदाधिकाऱ्यांवरती जर आरोप सरकारकडून, सत्ताधारीकडून करण्यात आले तर लगेच त्यांना पदावरून पदमुक्त करण्याचा अधिकार न्यायालयाला किंवा कुठल्याही संविधानिक कायद्यामध्ये तरतूद नाहीये। मागच्या वर्षी अरविंद केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत, त्यांना जेलमध्ये टाकण्यात आलं होतं काही कारणास्तव। त्यांनी जेलमधून 3-4 महिने दिल्लीचा सगळा कारभार पाहिला होता। घटना दुरुस्ती विधेयक आल्याच्या नंतर असं हे प्रकार होणार नाही। साधा आरोप जरी केला तरी कारवाई होणार आणि जेलमध्ये गेल्याच्या नंतर 30 दिवस जेलमध्ये जर तो एखादा नेता राहिला, एखादा आमदार, खासदार, मुख्यमंत्री जर राहिला तर त्याला 31व्या दिवशी पदमुक्त होणार आहे। कालांतराने तो निर्दोष मुक्त देखील होऊ शकतो, त्याच्यानंतर त्याच्याकडे हे जबाबदारीचे पद राहणार नाहीत। त्याच्यामुळे हा विरोधकांना तोटा वाटतोय। तर मंडळी, तुम्हाला काय वाटतंय? 130वी घटना दुरुस्ती हे विधेयक जर भाजप सरकारने अंमलात आणलं तर याचा ते विरोधकांवरती प्रेशराईज करून विरोधकांना त्रास देऊ शकतात का, हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तर मित्रांनो, 130वी घटना दुरुस्ती विधेयक याच्यामध्ये जो भाजप सरकार प्रामुख्याने बोलत आहे की हा भारतामधील भ्रष्टाचार रोखण्यासाठी कायदा करणं गरजेचं आहे, या कायद्याचा परिणाम काय होतील? सध्या भाजप सरकार असताना तुम्हाला वाटतंय का विरोधक कुठला भ्रष्टाचार करू शकतात का? सध्या महत्त्वाचे प्रश्न आहेत, आरक्षण आहे, तरुणांना नोकऱ्या आहेत, शेतकऱ्यांची कर्जमाफी आहे, या प्रश्नावरती देखील भाजप सरकारने लक्ष केंद्रित करायला हवं की नाही हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा। आणि
130वी घटना दुरुस्ती विधेयक हे सरकारला परवडणारं आहे का, किंवा विरोधकांना याचा फटका बसेल का, हे देखील आम्हाला तुम्ही कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि पुढील अशाच काही व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.